बिन चेहऱ्याचं आयुष्य जगणाऱ्या कोटी जणांना ज्यांनी स्वतःचा चेहरा प्राप्त करून दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, वीर एकलव्य, संत परंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत रविदास, संत कबीर, संत गाडगेबाबा. भावांनो, या यादीत आणखी कितीतरी नावांचा समावेश करता येईल. या महापुरुषांची आणि या महामातांची नावं घेऊन मी या महापुरुषांवर किंवा या महापुरुषांना मानणाऱ्या लोकांवर उपकार देखील केलेले नाहीत. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जी संघर्षाची भूमिका घेऊन आपल्या गावात आपल्यासमोर उभा आहे, ती संघर्षाची प्रेरणा याच महापुरुषांच्या जीवन संघर्षातून मला मिळालेली आहे. आणि जे जे लोक या आमच्या महापुरुषांना, महामातांना समजून घेतील, त्यांच्या जीवन संघर्षाला समजून घेतील, त्या प्रत्येकाला लढण्याची, संघर्षाची प्रेरणा दिल्याशिवाय हे महामानव राहणार नाहीत. अशा समस्त बहुजन समाजाच्या उत्थानासाठी ज्यांनी ज्यांनी आपला देह झिजवला, लेखणी वाणी झिजवली, त्या सर्व युगनायकांना, युगमातांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना भीमजयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. बंधूंनो, तुम्ही आतापर्यंत अनेकांचं ऐकून घेतलं असेल. मी तर म्हणतो नको नको त्याचं ऐकून घेतलं असेल. माझी विनंती असेल, माझंही ऐकून घ्या, जाणून घ्या, समजून घ्या. पटलं तर स्वीकारा, नाही पटलं तर इथंच सोडून द्या. जयंतीच्या निमित्ताने मी केवळ आणि केवळ माझ्या माणसांना जागृत करण्यासाठी आलेलो आहे. भावांनो आणि बहिणींनो, जागृतीचा एक सिद्धांत असतो. जागृत करणारा माणूस कधीच कुणाला फसवत नसतो आणि फसवणारा माणूस चुकूनही कधीच कुणाला जागृत करत नसतो. या सिद्धांतावर आम्ही लोक काम करत आहोत. माणसं अशीही भेटतात, माणसं तशीही भेटतात. नको ती माणसं नको तिथे भेटतात. जे पचत नाही ते पचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनावरांच्या भावगर्दीत तसा मी भाग्यवानच. भीमजयंतीच्या निमित्ताने का असेना तुमच्यासारखी, यांच्यासारखी फुलेशाह आंबेडकरी विचारांची कास धरणारी माणसं आणि परिवर्तनाचा विचार ऐकण्यासाठी मनाची तयारी करून बसलेली माणसं मला भेटतात. खूप बरं वाटतं आणि आपल्या माणसांच्या सहवासात आल्याचं एक वेगळं समाधान मिळतं. आज मला एका गोष्टीचा या ठिकाणी येऊन आनंद होतो की गावातील सगळे प्रथम नागरिक असतील, पोलीस पाटील असतील किंवा विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेले बहुजन बांधव असतील, त्या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे. ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. मी काही कोणी बाहेर गावचा माणूस नाही. माझं हेच गाव आहे. इथून मधल्या मार्गाने जर 4 किलोमीटर तुम्ही पायी गेलात तरी माझं गाव लागतं चिसगाव ढंढाणे. तर भावांनो, महात्मा गौतम बुद्धांनी काय केलं, त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती कशी झाली, महात्मा गौतम बुद्धांनी माणसाच्या मुक्तीचा लढा यशस्वी कसा केला, मौर्य सम्राट अशोक हे बुद्धाच्या विचारांकडे कसे वळले, बुद्धाचा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी कसा पोहोचवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजातील सामान्य लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना कशी केली, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी अतिशय प्रतिकूल काळात बहुजन समाजाच्या शिक्षणाची चळवळ कशी पुढे नेली, सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबांना कशी साथ दिली, छत्रपती शाहूराजाने बहुजन समाजातील सर्व समाज घटकांना आपल्या संस्थानात कसं सामावून घेतलं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य माणसाला कसा जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. भावना, खरं म्हणजे हे सांगण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.
या समस्त महापुरुषांच्या जीवन संघर्षातून प्रेरणा घेऊन आज रोजी आम्ही आमच्या भावी पिढीसाठी काय करणार आहोत हे ठरवण्याचे दिवस आलेले आहेत. महापुरुषांना डोक्यावर घेण्याचे नाही, डोक्यात घेण्याचे दिवस आलेले आहेत. काल परवा एक तरुण मला भेटला. जयंतीचं वारं त्याच्या अंगात फुरफुरत होतं. तो मला म्हणला, भीम माझ्या रक्तात आहे, तुला समजणार नाही. काय म्हणला? भीम माझ्या रक्तात आहे, तुला समजणार नाही. मी म्हटलं, अरे चल हट, भीम माझ्या विचारात आहे, तुला उमजणार नाही. भावांनो, या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमच्यात काय परिवर्तन झालं, किती परिवर्तन झालं आणि कशा प्रकारचं परिवर्तन झालं यावर चिंतन होणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, आम्ही शिकलो, संघटित झालो, संघर्ष देखील केला, पण रिझल्ट काय? रिझल्ट शून्य. मग या शिकण्याला काय अर्थ आहे? या संघटनेला काय अर्थ आहे? आणि या संघर्षाला माझा पुतळ्यातला भीम इथल्या तमाम जातवाद्यांना, धर्मवाद्यांना ठणकावून सांगतो, अरे चिखल फेका, फेका कुणी माती, चारित्र्य माझं ढळणार नाही. अरे खुशाल करा विटंबना, ब्र शब्द कधी काढणार नाही. समर्थ उभा मी दुःख एकच, प्रत्यक्ष माझा सहभाग नाही. अरे कर्तृत्व माझं, क्लुप्त्यांसमोर विचार माझा झुकणार नाही, विचार माझा झुकणार नाही. जोपर्यंत कळत नव्हतं त्याच्या आधीच मी सांगत नाही, पण जसं कळायला लागलं ना तसं कोणत्याच दगड्या देवापुढे मी माथा टेकवला नाही. का? तर माझ्या रक्तात महापुरुषांच्या विचारांचं तेज आहे. आणि ज्याच्या रक्तात महापुरुषांच्या विचारांचं तेज असतं तो कुणापुढे झुकत नाही, कुणापुढे वाकत नाही. भावांनो, तुम्हाला झुकायचं असेल, वाकायचं असेल तर महापुरुषांपुढे आणि त्यांच्या विचारांपुढे झुका. का? त्यांच्या विचारात जगाला झुकवण्याची ताकद आहे. फक्त फुले आंबेडकरांचे ओरडून ओरडून सांगत आहेत, लोक हो आमचे पुतळे उभारू नका, आम्ही माणसं होतो, माणसंच राहू द्या, आम्हाला देव बनवू नका. पण आमचे चाहते मात्र गावाच्या मध्यभागी आमचे शानदार पुतळे उभारतात आणि आमच्या विचारांचं मात्र गाठोडं बांधून वाटोळं करतात. आणि मग ज्यांना सामर्थ्य नाही विचारांनी जिंकण्याचं, आणि मग ज्यांना सामर्थ्य नाही विचारांनी जिंकण्याचं, ते द्वेषाने पेटून उठतात. कुणी डांबर फासतो, कुणी धम्मचक्र, तर कुणी आंबेडकरांचा मार्गदर्शक हातच छाटतो आणि पसार होतो. बिचारे ते मानसिक गुलाम, त्यांना माहित नाही. सूर्य दिसतो तसा मावळत नाही. अरे पुतळे उभारले काय आणि नाही काय, बुद्ध फुले आंबेडकर कधी मरत नाहीत.